वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी पावसासंदर्भातली आहे। मुंबईत अंधारून आलेलं आहे। पुढील 3 ते 4 तासात या ठिकाणी अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येतोय। 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे। राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। आवाहन करण्यात येत आहे, काळजी घ्या, गरज असेल तरच घराबाहेर पडा। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील आवाहन केलेलं आहे। पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। मुंबईत ढग अक्षरशः दाटून आलेले आहेत। विजांच्या कडकडाटासह पावसानं या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। मुंबईत अक्षरशः अंधारून आलेलं आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते मुंबईला आपले प्रतिनिधी भूषण यांच्याकडे। भूषण, आपण पाहतोय अक्षरशः अंधारून आलेलं आहे। मुसळधार पाऊस मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सुरू झालेला आहे। काय सद्य परिस्थिती आहे? 9 वाजत आलेले आहेत। अनेक मुंबईकर हे घराबाहेर आता पडतील। कार्यालयीन वेळा गाठण्याची ही वेळ आहे। काय परिस्थिती आहे मुंबईत? रस्त्यावर पाणी साचलंय का? ट्रेन्स नेमक्या वेळेवर आहेत का? काय अपडेट आहेत? नक्कीच लागवी सध्या मी सायन्स सर्कल परिसरामध्ये आहे आणि पाहू शकता सध्या मुंबईमध्ये मान्सून जो आहे तो आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळत आहे। त्यातून मुंबईच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे। त्यामुळे मुंबईत आज मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला कोसळताना पाहायला मिळत आहे। अगदी पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आणि साधारण आता 9 वाजलेले आहेत तरी सुद्धा आपल्याला रस्त्यावरती काहीसा अंधार पाहायला मिळत आहे। अनेक वाहनं त्यांच्या हेडलाईट चालू ठेवून आपल्याला इथं वाहतूक करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये आज मुसळधार पाऊस असणार आहे। एकंदर राज्य सरकारकडून सुद्धा अलर्ट दिलेला आहे। साधारण पुढचे 3 ते 4 तास मुंबईमध्ये हा पाऊस जो आहे तो आपल्याला कोसळताना पाहायला मिळणार आहे। आणि एकंदर मुंबईकरांनी अगदी गरजेचं असेल, महत्त्वाचं असेल तरच घराबाहेर पडावं अशा प्रकारे देखील आवाहन केलेलं आहे। त्यामुळे मुंबईकरांनी देखील आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे अशा प्रकारे एकंदर आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदर मुंबईची रेल्वे वाहतूक जर पाहिली कुठेतरी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे ही जी आहे साधारण 5 ते 10 मिनिटं उशीर धावत आहे आणि साधारण पश्चिम रेल्वे ही आपल्याला सध्या तरी सुरळीत पाहायला मिळत आहे। आणि एकंदर पुढच्या 3 ते 4 तासात जर पावसाचा वेग वाढला, जोर वाढला तर एकंदर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचू शकतं, अनेक ठिकाणी पाणी भरू शकतं अशा प्रकारे देखील परिस्थिती आहे। आणि एकंदर जर पाहिलं कुठेतरी नालेसफाई जी आहे ती आपल्याला अपूर्ण झालेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी मुंबईमध्ये पाऊस जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात बरसताना पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।